हे बघा किती छान असं पक्ष्याचं काही घरट आहे. कुठले आहे काय माहिती. दिसलं हे छोटंसं किती भारी केले. हळू दाखवते बिचारायचं मोठं. आणि ह्यात ना परवा पिल्लू होतं ते दिसलं. ती भारी छोट्या छोट्या गवतांच्या काड्यांपासून बनवलेलं. कसलं भारी आहे. ते छान बनवले ना. असं हे पामचं झाड मी लावलेलं आहे ना शोचं, त्याच्यामध्ये बनवलं आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात. पहिल्यांदा तर कधी हा ड्रेस पहिल्यांदा पूर्णपणे दुर्लक्ष करा, कारण ते धुईल तसं कधी असं कसं वेगळाच, म्हणजे असं शेतातलं बुजगावणं कसं त्या बुजगावण्याला घातल्यानंतर कपडे कसं दिसते तसं मला जाणवायला लागले. तुम्ही कमेंट करून सांगा. कपडा मऊ आहे पण धुईल तसं असं कधी एकदमच मऊ सैल वाटायला लागले. आणि मला ना हल्ली व्लॉग बनवायला पण नको वाटायला लागले, कारण तेच कामं तेच रुटीन, फक्त कामं पुढं मागं होत असतील. आणि मग माझ्या मनाला असं वाटतं काय लोकांनी बघायचं माझ्या व्लॉगमध्ये, काय शिकण्यासारखं आहे. असं किती जरी मनात ठरवलं ना तरी पण असं व्लॉग बनवल्याशिवाय करमत नाही, कारण मला ती सवय होऊन गेलेली आहे. चला आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. तर इथं आज माझ्याकडे सकाळीच पाणी आलं होतं, फक्त चपाती भाजी झाली आणि बाहेर आलेले. त्यामुळे पहिल्यांदा तर घरातल्या कशा सगळ्या कुंडीतनं वगैरे पाणी घालून घेतलं, त्यानंतर घरातलं पाणी भरून घेतलं, त्यानंतर वर्कशॉपमधलं पाणी भरून घेतलं. आणि कसं हल्ली दारात पाणी मारल्यानंतर परत मला ते मॉपनं असं ओढून घ्यायला लागतं, कारण ते खड्ड्यात कधी पाणी पडते नाही तर मग ते दिवसभर तसं साठून राहते आणि सगळं व्हायला कधी मला तास जातो. इतकी भिजली होते. जरा 10 मिनिट कधी वारायला बसूया फॅनला. एवढं ऊन लागते. 9:15 वाजले तरी पण इतके बाहेर ऊन लागते की नाही, असं घामाच्या धारा येतात अशा. बाहेरची सगळी कामं आवरली, त्यानंतर देवपूजेसाठी फुलं काढून आणली आणि देवपूजा करायला घेतली. देवपूजा करत करत पाण्याची बॉटल पण भरून ठेवल्या. माठमध्ये किती पण भरलं असलं ना तरी पण फ्रीजमध्ये बॉटल ठेवायलाच लागते, कारण माठचं पाणी पुरतच नाही आणि माझ्या माठमध्ये असं एकदम गार पाणी होतच नाही, त्यामुळे फ्रीजमधलं पाणी मिक्स करूनच प्यायला लागतं. तर इथं माझी किचनमधली पण कामं, म्हणजे किचनमधलं चपाती भाजी भात करायचं आहे, फक्त आमटी वगैरे सगळं झालेलं आहे. म्हटलं पहिल्यांदा कधी झाडू मारून घ्यायच्या अगोदर सगळं कधी बेसवरचं सगळं पुसून घेतलं, कारण ते पुसायलाच लागते. धूळ इतकी असते ना. आणि हा जो माझा फिश टँक आहे ना, मी त्या माशांना खाऊ घालायचं असू दे किंवा ते पुसायचं असेल त्यावेळी ते वरचं बटन बंदच करते, कारण ह्याने एकदा मला सांगितलेलं आहे. त्यात म्हणजे पाण्यात त्याने असं बोट घातलेलं थोडंसं असं करंट आल्यासारखं झालं होतं आणि एकदाच फक्त सांगितलेलं. माझं डोक्यात तेच, म्हणजे मला इतकी कधी त्या शॉकची लाईटची वगैरे भीती वाटते ना, मी अजिबात त्यापासून ते बटन चालू करून कधी ते खाऊ पण घालायला जात नाही, ते पुसायला पण जात नाही, एवढी भीती वाटते मला. तर ते सगळं पुसून झाल्यानंतर म्हटलं लगेचच फरशा पण पुसून घ्यायच्या, कारण एकदा दुपारनंतर बसलं कधी काम होत नाही. आणि उष्णतेला जेवढी पटापटा घरातली कामं सकाळची आवरतील की नाही तेवढं बरं पडतं. त्यानंतर टॉयलेट बाथरूम स्वच्छ करून घेतलं, मशीन पण कपड्याचं कधी लगेचच लावून घेतलं. तोपर्यंत दादाला तो जेवणार होता, त्यामुळे गरम चपात्या केल्या. पीठ काय माझ्याकडे फ्रीजमध्ये मी ठेवतेच, असं जास्त चपात्या करून ठेवत नाही, कारण मग त्या शिळ्या राहिल्या की नाही संध्याकाळी कोण खायला बघत नाही. संध्याकाळी शक्यतो माझ्याकडे भाकरीच असते, सकाळी चपाती आणि संध्याकाळी भाकरी, त्यामुळे जितक्या लागेल ना तेवढ्याच मी बनवते. वाटल्यास फ्रीजमध्ये पीठ ठेवते. त्याच्यापुरत्या अजून चपात्या केल्या आणि डाळ होती, म्हटलं डाळीसोबत खायला वेपर्स तळायचे, मी त्यात वेपर्स तळायला घेतले. त्यानंतर त्या नील जेवायचा होता, नीलला दादाला दोघांना वाढला. आणि त्यानंतर इथं आता संध्याकाळची वेळ आहे. हे घरात लाईट बैठलं असं लाईट लावून पण कधी बाहेरचं वातावरण इतकं ढगाळ आहे, त्यामुळे हे सगळं असं काळं किचनमध्ये दिसायला लागलेलं आहे. आता जरा वारं सुटले. भाताचा कुकर एका बाजूला लावला, खायला पाहिजे. काय कळत नाही पावसाचं वातावरण राहतं. कुकर चांगलं टाकून घ्यायचं, फटाफट असं फुलते. अजून माझं बाकीचं काम आवरायचं होतं. काकांच्याकडून पलीकडल्या कधी भाजी वगैरे आणून घेतली होती, कारण मला आठवड्याचा बाजार काय मला 2-15 दिवस झाला असेल मिळालाच नाही करायला, त्यामुळे इथं कधी मार्केटमधूनच 1-2 भाज्या लागतील तशा आणून घेते. कुठली भाजी भाजी टाकली. झालं असं
ते एवढंच नको ते 2 प्लेट खाली खाऊ दे. पोरांना हे खायला दिलं आणि आमच्यात असे समान वाटणी करायला लागते माहिती आहे. तुमच्यात पण असं आहे का सांगा वाटणीचा प्रकार. तर इथं आता पोरांना खाऊ दिला, त्यानंतर बाकीचं जेवण सगळं आवरायला घेतलं. चला ह्यासोबतच आजचा व्लॉग पण मी इथंच बंद करते. पुन्हा भेटून नवीन व्लॉगमध्ये. तुम्हाला जर माझा व्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. बाय.